सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची नवीन व्हिडिओ ही आर्थिक संकटे येण्याआधी आपल्याला नियती काय संकेत देते हे या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आर्थिक संकटे असू देत किंवा आपल्या आयुष्यात काही दुःख किंवा आणखी कसली संकटे येणार असतील तर नियती आपल्याला कोणते संकेत देते हे या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा प्रयत्न केला. घरात गरिबी येण्याआधी आपल्याला 5 महत्त्वाचे संकेत येतात, ते ओळखायला शिकता आले पाहिजे. म्हणजे घरामध्ये आर्थिक संकट येणार असेल तर त्याचे काही संकेत आपल्याला मिळतात. या संकेताची चाहूल लागल्यास वेळेस आपल्याला नेहमीच सावधान असलेलं पाहिजे. कधी ते कोणते संकेत आहेत ज्याची चाहूल आपल्याला आधीच लागते? चला तर मग पाहूयात. घरात वाईट काळ सुरू होण्याआधी आपल्याला काही गोष्टींचे संकेत मिळतात. पहिलं म्हणजे घरातील तुळशीचं रोप हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आर्थिक संकटे किंवा काही वाईट गोष्टी घरात होतात तेव्हा आपलं तुळशीचं रोप खूप महत्त्वाचं आहे. स्वामी महाराज सांगतात, साधारणपणे प्रत्येकजण आपल्या घरात तुळशीचं रोप लावतो. हिंदू धर्मात या वनस्पतीची पूजा केली जाते आणि ती खूप शुभ मानली जाते. अशा स्थितीत स्वामी महाराज असे म्हणतात की तुमच्या घरात हे तुळशीचं रोप अचानकपणे सुकत असेल तर आर्थिक संकट येण्याचे महत्त्वाचं लक्षण आहे, म्हणून आपण याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुमच्या घरातील रोप अचानकपणे सुकत असेल काहीच एक कारणाने तर तुम्ही समजा की आपल्या घरावर वाईट संकट येणार आहे. दुसरं म्हणजे कुटुंबामध्ये वाद. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या घरात अनेक लोक असतील तर त्यांचे मतभेद किंवा विचार वेगळे असू शकतात. पण जर त्यांच्यात कलह किंवा भांडण असेल तर त्या घरात नेहमीच भांडणं होतात. वाद असेल तर सतत वाद होत असतील तर दारिद्र्य वाढू लागतं आपल्या घरातलं. अशा परिस्थितीत घरामध्ये नेहमी वाद होत असतील तर आर्थिक संकट येण्याची ही दुसरे चिन्ह आहेत. म्हणजे घरात नेहमीच हस्तखेळतं वातावरण ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करा. नेहमीच सगळ्यांनी मिळून राहण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट म्हणजे काच वारंवार तुटणे. आपल्या घरातील एखादी वस्तू म्हणजे स्वामी महाराज सांगतात की जर तुमच्या घरात कोणत्याच काचेचं वस्तू वारंवार तुटत असतील तर ते सुद्धा आर्थिक संकटाचं एक लक्षण आहे. ज्यांच्या घरामध्ये वारंवार काचेच्या वस्तू तुटतात अशा घरामध्ये लवकर दारिद्र्य येतं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये काचेचं तुटणं किंवा त्याला तडा जाणं कोणत्याही काचेच्या वस्तूंना ते अशुभ मानलं गेलं आहे. तर तिसरं म्हणजे काचेचं वस्तूंकडे लक्ष ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे घरात नियमितपणे पूजा न करणे. स्वामी महाराज सांगतात की ज्यांच्या घरात नेहमी पूजा केली जात नाही तिथे सुख आणि समृद्धी कधीही राहत नाहीत. माणसांमधले प्रेमही आपोआपच कमी होतं आणि त्यामध्ये मतभेद वाढतात. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, त्याच्यामुळे मतभेद आणि विचार वेगळे होतात. ज्या घरात पूजा होत नाही तिथे कधीच लक्ष्मीचा वास राहत नाही आणि हे देखील आगामी आर्थिक संकटाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे घरात नियमित पूजा केली जाणं महत्त्वाचं आहे. 5वी गोष्ट म्हणजे मोठ्यांचा अपमान करणं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते स्वामी महाराज सांगतात की आपण सर्वांनी आपल्या ज्येष्ठांचा, थोरा मोठ्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. असे न केल्यास त्यांचे मन दुखावले जाईल. जे लोक मोठ्यांशी असं वागतात किंवा वाईट वर्तवणूक ठेवतात त्यांच्या आयुष्यात कधीच सुख नसतं. ज्या घरात मोठ्यांचा अपमान होत असेल, त्याच घरात वाईट दिवस यायला सुरुवात होतात. स्वामी महाराज सांगतात की घरात आर्थिक संकटे मुख्यतः मनुष्याच्या म्हणजे माणसाच्या वागण्यातूनच येतात. म्हणजे चुकीचं वर्तवणूक, अहंकार, अपव्यय आणि नकारात्मक विचारांमुळे येतात. जेव्हा घरात असत्य, कलह, दुरावा आणि देवावरील श्रद्धेचा अभाव निर्माण होतो तेव्हा लक्ष्मीचा आपोआपच अपमान होतो आणि सुखसमृद्धी पार दूर जाते. स्वामी समर्थ सांगतात की संयम, दान आणि भक्तिभावाने राहिल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. घरात सतत नामस्मरण, प्रार्थना आणि समाधानाचा भाव ठेवल्यास घरात धन किंवा सुख आणि शांतता नांदते. त्याची कधी कमी राहत नाही. आपल्याला ते देवाकडे मागावं लागत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करत राहा. देवपूजेतील निष्काळजीपणा. दररोज देवाचं स्मरण न करणे, देवघर अस्वच्छ ठेवणं की पूजा किंवा केवळ नावापुरती करणं यामुळे घरातील आध्यात्मिक शक्ती कमी होते. देवपूजा ही घरातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे.
अस्वच्छता आणि अव्यवस्था. आपल्या घरातलं अंगण, घर, विशेषतः स्वयंपाकघर आणि घरातील प्रवेशद्वार हे अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीचा प्रवेश अडकतो. स्वच्छता ही समृद्धीला आमंत्रण देते. तिसरी गोष्ट म्हणजे उधळपट्टी आणि वायफळ खर्च. आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणे, पैशांचं योग्य नियोजन न करणे, हे अहंकारासाठी पैसा उधळणे हे धननाशाचे मुख्य कारण आहे. घरातील वादविवाद आणि कटुता. राग, ईर्ष्या, निंदा आणि तंटे घरातील शांतता आणि सुख हरवतात. जिथे मतभेद आणि नकारात्मकता असते तिथे कधीच लक्ष्मी नांदत नाही. वृद्धांचा आणि पालकांचा अपमान. स्वामी समर्थ सांगतात, आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे की नाही. त्यांच्या अनादरामुळे घरातील पुण्य आणि आशीर्वाद आपोआप कमी व्हायला सुरुवात होतात. दानधर्म आणि कृतज्ञतेचा अभाव. समाजासाठी काहीही न करणे, गरजूंना मदत न करणे आणि आपल्याला ज्या काही मिळालेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कधी कृतज्ञता न बाळगणे, यामुळे सुद्धा आपल्या घरातील सुखसमृद्धी कमी होते. सातवी गोष्ट म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक दुर्लक्ष. तुळशीचं झाड, दीप किंवा लक्ष्मीपूजन हे याकडे दुर्लक्षित केल्यामुळे घरातील देवत्व कमी होतं आणि धनप्राप्तीमध्ये अडथळे येतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की घरात आर्थिक संकटे येण्यामागे केवळ आपलं नशीबच कारणीभूत नसतं, तर आपल्या रोजच्या सवयी, आपलेच विचार आणि आपलंच वर्तवणूक हे महत्त्वाचे घटक असतात. ज्या घरात देवपूजेचा अभाव असतो, देवघर आपलं अस्वच्छ असतं आणि पूजा केवळ औपचारिकतेसाठीच केली जाते ना, त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. स्वच्छता हे देवत्वाचे आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपलं घर, अंगण आणि स्वयंपाकघर सदैव आणि नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या घरात राग, मत्सर, निंदा आणि वादविवाद चालू असतात ना, तिथे शांतता आणि आनंद टिकून राहत नाही. अशा नकारात्मक वातावरणामुळेच आर्थिक स्थैर्यही ढासळतं. वृद्धांचा आणि पालकांचा अपमान करणं हेही मोठं पाप मानलं जातं, कारण त्यांच्या आशीर्वादातच समृद्धीचं बीज दडलेलं असतं. आपलं वायफळ खर्च आणि दानधर्माचा अभाव यामुळे मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता न दाखवणं यामुळे सुद्धा धनहानी होतेच. तुळशी धूप आणि तुळशी दीप, लक्ष्मीपूजन यासारख्या धार्मिक गोष्टींनी घरात नेहमीच आपल्या सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे नेहमीच स्वच्छता, सत्याचा नेहमी विजय होतो, भक्ती आणि समाधान आहे, तिथेच लक्ष्मीचा वास असतो. म्हणून सत्कर्म, देवभक्ती आणि शांती आणि सन्मानाने जगल्यास घर सदैव धन, सुख आणि समृद्धीनं भरलेलं राहतं. म्हणून ह्या गोष्टींकडे कधी दुर्लक्ष करू नका. नेहमीच स्वच्छतेकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखादा मोटिवेशनल व्हिडिओसोबत. धन्यवाद.